वुमन्स क्रिकेट टीममध्ये पण एक विराट कोहली आहे, ज्याचं नाव आहे स्मृती मंदाना. Yes. सॉरी, मला कुठल्याही प्रकारे Yeah. डिस्क्रिमिनेट करायचं नाही मेन्स क्रिकेट आणि वुमन्स क्रिकेट, बट नाही, तुझ्या भावाला नक्कीच समजू हा. शकतो मी. नंबर 18 Yes, दोन्हीकडे yes. आरसीबीचे टॉप प्लेयर्स, आणि प्रश्नच येत नाही. विराट कोहलीची जशी कन्सिस्टन्सी आहे तशी स्मृतीची पण कन्सिस्टन्सी आहे. So, एक्झॅक्टली. काहीच हरकत नाही कम्पेअर करायला, असं मला वाटतं. म्हणजे ऍब्सोल्युटली ती जोपर्यंत असते तोपर्यंत मला असं कधीच वाटत नाही की आपण हरू शकतो येस येस. म्हणजे कुठल्याच पॉईंट. आज पण 2 विकेट लवकर गेल्या, पण आय वॉज रिलीव्ड की शी इज देअर. हा, आणि ती बरेचदा म्हणजे जसं आपण विराट कोहलीचं म्हणतो की हो, फार क्वचित असं कधीतरी बॅड पॅच येतो, पण अदरवाईज तिचा फॉर्म आणि तिचं Yeah. म्हणजे डेडिकेशन हे अप्रतिम आहे. नक्कीच. सो 44 Absolutely. बॉलमध्ये 68 रन्स, 9 फोर्स मारलेत, 2 6 मारलेत, 150च्या वरती स्ट्राईक रेटने Yes. ती खेळली आहे. अप्रतिम खेळली, आणि ज्या पद्धतीने तो Yes. आणि स्टार्ट द्यायला पाहिजे होता तो मिळाला. येस, ऍब्सोल्युटली. आणि काय साथ दिली हरमनप्रीतने तिला. येस येस येस. त्यावेळेला विकेट गेल्यामुळे पार्टनरशिप गरजेची होती, आणि त्यांच्या दोघांची पार्टनरशिप रिअली हा, अप्रिशिएट. आणि ती हरमनप्रीत मॅच्युअर प्लेअर आहेच, एवढे वर्ष खेळली आहे ती. येस येस येस. So, आणि त्यांची दोघांची फ्रेंडशिप प्रश्नच नाही. किंवा त्यांच्या दोघांचं जे बॉन्ड आहे ते ऑन फील्ड ऑफ फील्ड पण कळतं, हो. की ज्याच्यामुळे ते पार्टनरशिप त्यांच्या दिसून येतं. बॅटिंगमध्ये ते दिसून म्हणजे येतं. मेन्स क्रिकेटच्या फॅन्सना जसं मॅनिफेस्ट करत असतात की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अशी फ्रेंडशिप किंवा बॉन्डिंग असावं ना, ऍक्च्युली या दोघींचं तसं फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग दिसतं फील्डवर पण आणि ऑफ दिसतं. फील्ड सुद्धा. हा, आणि एक्झॅक्टली. बॉलिंगच्याही वेळेला Exactly. फिल्डिंगच्याही वेळेला बऱ्याचदा त्या दोघी एकमेकींशी बोलून डिस्कस करताना दिसल्या आज सुद्धा. सो Exactly. त्यांच्या Strategy. बॅटिंग मध्ये पण दिसतं. म्हणजे लिडरशिप रोल त्या दोघींकडे आहे ते. येस येस. आणि मला असं वाटतं की जाता जाता ज्या पद्धतीने रिचा घोष सुद्धा खेळून गेली, भले ती 17 बॉल खेळली आहे, Yes. पण 200च्या स्ट्राईक रेटने ज्या अरे, लेवलने ती किती खेळली आहे. महत्वाची होती ती इनिंग. म्हणजे दोघी आउट झाल्या, स्मृती आणि हरमनप्रीत 123 ला, त्यानंतर 170 पर्यंत नेऊन जाण्याची जबाबदारी तिचीच होती, आणि तिने काय सुरेख पार Yes, पाडली. आणि yes. ती बरेचदा असे शेवटी फिनिश करून जाते, ते खूप इम्पॉर्टंट असतात. Yeah, yeah, मे बी अंडर असतील, बट हा, ती आता नंबर 5-6 ला येते, त्याच्यामुळे कधी कधी असं राहून जातं, बट हा. नो डाऊट तिने जो Exactly. काही इम्पॅक्ट दिलाय तो जबरदस्त होता.